नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अ, गोपांना सांगतो की आपण गिरियज्ञ आणि गोयज्ञ करायला पाहिजे. तर तो त्यांना पटवून देतो आहे. म्हणून तो पुढे म्हणतो की म्हणून आपण विधीपूर्वक मेध्य पशूंना बळी देऊन विविध सामग्रींनी गोवर्धन पर्वताची अर्चा करू, पूजा करू. आज संपूर्ण व्रजामधलं दूध एकत्रित करा आणि त्याने ब्राह्मण आणि अन्य जे याचक आहेत त्यांना भोजन द्यावं. या विषयामध्ये आता अधिक काही विचार करत बसू नका. गोवर्धनाची पूजा, होम आणि ब्राह्मण भोजन समाप्त झालं की शरद ऋतूमध्ये जी फुलं उमललेली असतात तर त्यांनी सगळ्या गायींची मस्तकं सुशोभित करावीत, म्हणजे त्याच्यावरती माळा वगैरे घालाव्यात आणि गिरिराजाला प्रदक्षिणा करावी. हे गोपगण, आपण प्रीतीपूर्वक माझं हे काही जी आता सूचना आहे त्याच्यानुसार त्याला संमती देऊन कार्य केलं तर सगळ्या गायी पण प्रसन्न होतील आणि गिरिराज पण प्रसन्न होईल आणि मला पण खूप आनंद होईल. असं बोलल्यानंतर पुढे काय होतं, श्री पराशर ऋषी पुढचं सांगतात की कृष्णाने असं बोलला कृष्ण अशा प्रकारे आणि ते सगळं ऐकलं. नंद आणि व्रजवासी जे गोप होते त्यांनी ते ऐकलं आणि त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे काहीतरी वेगळं त्यांना ऐकायला मिळालं, पण त्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले, साधू साधू म्हणजे छान, वा छान. आणि ते म्हणाले, हे वत्स, तू आपला विचार तर प्रकट केलास, तो खूपच सुंदर आहे आणि आपण आता असंच करूया, आज आपण गिरियज्ञ करूया. त्यानंतर त्या व्रजवासी सगळ्या गोपांनी गिरियज्ञाचं अनुष्ठान केलं. दही, खीर आणि मांस हे पर्वतराजाला त्यांनी बळी दिले. शेकडो हजारो ब्राह्मणांना त्यांनी भोजन दिलं आणि सगळी गाई वगैरे त्यांना छानपैकी माळाबिळांनी सजवलं. आणि त्यांनी काय केलं, मग त्या सगळ्या गायींच्यासह सजल जो आभाळ असतं, ढग असतात त्याच्यासमोर किंवा त्याच्यासारखं जे गर्जना करतात अशा जे कोणी जे बैल होते तिथे, तर त्या बैलांच्यासह त्यांनी गोवर्धनाची परिक्रमा केली. हे द्विज त्यावेळेला कृष्णाने पर्वताच्या शिखरावरती एक वेगळंच रूप घेतलं आणि तिथे तो उभा राहिला आणि त्यांनी असं जणू काय असं दाखवलं की मीच स्वतःच गिरिराज, तो पर्वत आहे, म्हणजे गोवर्धन पर्वत मीच आहे असं त्यांनी दाखवलं. त्यांनी तिथं नंतर काय केलं की गोपश्रेष्ठ जे होते त्यांनी वेगवेगळ्या भाज्या वगैरे तयार केल्या होत्या आणि स्वयंपाक केला होता वेगवेगळ्या प्रकारचा. ते त्यांनी ग्रहण केलं कृष्णाने आणि मग पुन्हा स्वतःचं रूप घेतलं त्यांनी, म्हणजे कृष्ण म्हणून. आणि मग गोपांच्याबरोबर पर्वताच्या शिखरावर चढला आणि आपल्या दुसऱ्या रूपाचं त्यांनी पूजन केलं, म्हणजे गोवर्धन पर्वत तोच आहे या रूपाचं त्यांनी पूजन केलं. त्यानंतर ते रूप अंतर्धान पावलं आणि मग गोपगणांनी विशिष्ट वर त्या गिरियज्ञामध्ये मिळवला. त्या रूपाकडून, म्हणजे परमेश्वराच्याच दुसऱ्या रूपाकडून, पर्वत रूपाकडून एक दुसरा चांगला वर मिळवला, अभिष्ट वर मिळवला आणि मग आपल्या आपल्या कोठ्यामध्ये, आपापल्या कोठ्या ज्या होत्या त्यांची घरं होती त्या घरामध्ये ते गेले. इथे हा 10वा अध्याय संपतो. यामध्ये 49 श्लोक आहेत. आता आपण 11वा अध्याय बघू. ह्याच्यामध्ये इंद्राचा कोप आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत जो करंगळीवर धारण केला होता त्याची कथा आहे. पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेय, आता इंद्राचा तर यज्ञ थांबवला त्यांनी, त्यामुळे इंद्राला अतिशय राग आला आणि मग त्यांनी काय केलं, संवर्तक नावाच्या मेघा समूहाला बोलवलं आणि त्याला म्हणाला, हे मेघांनो, माझं बोलणं नीट ऐका आणि मी जे काही आता सांगतो आहे ती जणू काही माझी आज्ञा आहे असं समजा आणि काही विचार करू नकात आणि ती माझी आज्ञा तुम्ही सगळेजण पाळा, म्हणजे लगेच त्याप्रमाणे करा. असं पहा की अन्य गोपांच्या सहित दुर्बुद्धी नंदगोपांनी
कृष्णाच्या सहाय्यतेने तो बलाने आंधळ झाला जसं काही, आणि माझ्याकडे लक्ष न देता त्यांनी माझा यज्ञ भंग केला. म्हणून त्यांचं जे जीविकेचं साधन आहे आणि गोपत्वाचं जे कारण आहे, त्या गायींना तुम्ही माझ्या आज्ञेने भयानक पाऊस पाडून आणि भयानक वारा सोडून पीडित करा. मी सुद्धा या पर्वत शिखराच्या समान अतिशय उंच अशा आपल्या ऐरावत हत्तीवरती चढतो आणि वायू आणि जल सोडण्यामध्ये तुमची मदत करतो. मग श्री पराशर ऋषी म्हणाले, हे मैत्रेया, इंद्राची अशी आज्ञा झाली आणि गायींना जणू काही नष्ट करायला निघालेले ते मेघ, अतिशय प्रचंड वायू आणि त्यांनी भयानक असा पाऊस पडायला सुरुवात केली. हे मुने, तो पाऊस इतका भयानक होता की एका क्षणामध्ये महान जलधारा जे सोडल्या गेल्या, त्यांनी पृथ्वी, दिशा आणि आकाश सगळं एकरूप झालं. म्हणजे काही दिसेनासं झालं, पाण्याशिवाय काही दिसत नव्हतं. मेघगण जणू काही विद्युल्लताने दंडाघात करत होता. भयानक शब्दांनी विजा कडकडा कडकडा वाजत होत्या. सगळ्या दिशा त्यांनी व्यापक करून टाकल्या होत्या आणि मुसळधार असं पाणी आकाशातून वर्षाव केलं जात होतं. अशा प्रकारे मेघांनी त्या अहर्निश रात्रंदिवस अशी वर्षा केली, पाऊस पडला आणि सगळा अंधार सगळीकडे पसरला आणि खाली वर सगळीकडे सगळं जलमय होऊन गेलं. तर एवढा मोठा पाऊस आणि वायू इतका वेगाने चालत होते की गायींच्या कमरेपर्यंत, जांघेपर्यंत, मानेपर्यंत पाणी आलं आणि त्या सुन्न होऊन गेल्या आणि थरथर थरथर कापत थंडीने प्राण सोडायला लागल्या. जणू काही त्या सगळ्या मूर्छित झाल्या. हे महामुने मैत्रेया, काही गायी आपल्या वासरांना आपल्या खाली लपवून उभ्या होत्या आणि काही त्या पाण्यामध्ये वासरं वाहून गेल्यामुळे वत्सहीन झाल्या होत्या. वायूनी कापत होत्या, थंडीने कापत होत्या आणि ते बछडेसुद्धा दीनवदन होऊन कृष्णाला जणू काही म्हणत होते की, अरे कृष्णा, आमचं रक्षण कर बाबा, आमचं रक्षण कर. हे मैत्रेय, त्यावेळेला सगळे गायी वगैरे, सगळी ती गुरं, त्यांची जनावरं, गोपी, गोपगण, हे सगळं सह गोकुळ अत्यंत व्याकुळ झालेलं श्रीकृष्णांनी पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की यज्ञभंगाच्या कारण विरोध मानलेला आहे, इंद्राने आपल्यावर शत्रुत्व केलं आहे, म्हणून मला सगळ्या गोकुळाचं आता रक्षण केलं पाहिजे, हे व्रजवासींचं रक्षण केलं पाहिजे. आता मी काय करेन की धैर्य धरेन आणि मोठ्या मोठ्या शिळांनी युक्त असा जो गोवर्धन पर्वत आहे त्याला सरळ उचलतो, उपटतो आणि एका मोठ्या छत्रीसारखं या व्रजाच्या वरती मी त्याला धारण करतो. इथे आपण थांबू. आपण 15व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.